नमस्कार. दिनांक 22 मार्च. कथेचं शीर्षक आहे मी व वीरभद्र एकच. तंबगावचा गोविंद भट एकदा वारती गावी गेला व तेथे राचाप्पा मोदीला भेटला. वीरभद्रावर रोजच एक कवन करून ते गावे आणि वीरभद्रास अर्पावे अशी राचाप्पाची भक्ती होती. गोविंद भट्टास ते आवडले व सहज त्याने स्वामींवरही पत करावे असे राचाप्पास विनवले. पण एका वीरभद्राखेरीज इतर कोणावरही आपण पत करणार नाही असे राचाप्पाने निक्षून सांगितले. राचाप्पाने महाराजांना इतर कोणीतरी म्हणावे हा महाराजांचा अवमान आपल्यामुळे झाला याचे वाईट वाटून गोविंद भट प्रायश्चित्तादाखल उपोषणास बसला. 7 दिवस त्याचे उपोषण चालूच होते. तेव्हा महाराजांनी राचाप्पास स्वप्न दृष्टांतात आपण व वीरभद्र एकच असे दाखवले. राचाप्पाने गोविंद भटांची क्षमा मागितली. श्रेष्ठ काय, श्रेय की प्रेय? भौतिक सुखांचा लाभ म्हणजे प्रेय आणि प्रेयस, आणि पारलौकिक सुखांचा लाभ म्हणजे श्रेयस किंवा श्रेय असते. ते श्रेय अधिक श्रेष्ठ असते हे दाखवणारी ही लीला आहे. तिन्ही त्रिकाळ स्वामी दर्शन, नमन आणि अखंड नामस्मरणामुळे गोविंद भटास वाचासिद्धी होती. लोकांच्या प्रापंचिक समस्यांचे उलगडे करून धन आणि पान गोविंद भट मिळवू शकला असता. तसे करणारे आजही अनेक लोक आहेतच की. पण गोविंद भट प्रेयसाच्या म्हणजे प्रसिद्धीच्या व धनमानाच्या मागे लागला नाही. उलट तो लोकांना अखंड नामस्मरणाचाच उपदेश करीत असे. अखंड नामस्मरणानेच तुमचे प्रश्न सुटतील असे तो सांगे. पण लोकांना कष्ट नको असतात, त्यांना सारे आयते हवे असते. त्यामुळे लोक त्याचा सतत पिच्छा पुरवीत असत. आता हा गोविंद भट एकदा राचाप्पा मोदीकडे गेला. रोज एक कवन करून वीरभद्रास अर्पण करण्याची वाङ्मय भक्ती तो करीत असे. मोठ्या कौतुकाने गोविंद भटाने राचाप्पास महाराजांवरही एक कवन करण्यास सांगितले. पण पंथ संप्रदायाची झापडे राचाप्पाच्या डोळ्यावर होती. मी फक्त वीरभद्रास जाणतो, इतर कोणास नाही असे म्हणून राचाप्पाने नकार दिला. मनात द्वैतभाव असणाऱ्या राचाप्पाने वीरभद्रास जाणतो असे म्हणावे हेही त्याचे अज्ञानच होते. राचाप्पाने महाराजांना इतर कोणी म्हणावे हा महाराजांचा अवमान झाला आणि तो आपल्यामुळे झाला असे वाटून गोविंद भट्ट प्रायश्चित्तास बसला. तेव्हा महाराजच कळवळले. त्यांनी राचाप्पास आपले वीरभद्र स्वरूप दाखवून आपण आणि वीरभद्र एकच असल्याचे दाखवले. गोविंद भटामुळेच आपणास वीरभद्राचे दर्शन घडले आणि महाराजच ईश्वर आहेत ही खात्री पटल्याने राचाप्पा गोविंद भटाचे घरी गेला. त्याची समजूत घालून आपल्या हातून जी चूक झाली त्याची क्षमा मागितली. महाराजांवर लगेच कवन करून त्याने ते गाऊन दाखवले. दुजाभाव नष्ट झाल्याने तो स्वामी भक्ती करू लागला. पुढे तो अक्कलकोटास येऊन राहिला. गोविंद भटामुळेच राचाप्पा सांप्रदायिकतेच्या संकुचित वृत्तीतून मोकळा झाला. पुढे गोविंद भटास जलोदर व्याधी जडली. जगतो की मरतो अशी अवस्था झाली. अखेर लोकांनीच त्याला काय उपाय करावा तो सांगावा, आम्ही तो अवश्य करू असे विनवले. वाचासिद्धी असल्याने गोविंद भटाने लघुरुद्र करावा व तीर्थ आपणास पाजावे असे सांगितले. स्वामी नामाचे तारक तीर्थच आपल्याला उपयोगी पडेल याची त्याला खात्री होती. ते तीर्थ घेताच तो 11 दिवसात खडखडीत बरा झाला. दृढ भक्ती व शुद्ध चित्त बुद्धीच्या बळावर गोविंद भट बुवापाजी व मठ महंतीपासून अलिप्तच राहिला. जीवावरच्या दुखण्यातून वाचला. मिळालेल्या वाचासिद्धीचा सवंग लोकप्रियतेसाठी वापर न करता त्याने परोपकारासाठीच वापर केला व अनेकांना स्वामी भक्तीस लावले. त्याने श्रेयस श्रेष्ठ मानले व अखेरपर्यंत ते घट्ट धरून ठेवले. महाराजांनीही त्याची भक्ती जाणून त्याचा प्रपंच सुखाचा होण्यासाठी त्याला प्रेयसही बहाल केले. मुले बाळे नातवंडे होऊन गोविंद भटाचा प्रपंच सुखाचा झाला. तरी त्याने स्वामी नामाचे श्रेयस सोडले नाही. राचाप्पाच्या मनातील भेदभाव नाहीसा करून त्यालाही महाराजांनी आपल्याजवळ केले. हाही विशेष या लीलेत पाहावयास मिळतो. धन्यवाद.